मालकी हक्काच्या जागेचा ताबा विकलेल्या लोकांना देण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला अडवून दमदाटी करून स्वतःच्या जागेत येण्यासाठी मज्जाव केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड सह 15 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे। हा प्रकार 26 सप्टेंबर 2024 रोजी घडला। 21 जानेवारी रोजी गुन्हा नोंदला आहे। या प्रकरणी सुलगाबाई मल्लिकार्जुन कुंभार वय 77 राहणार कल्लप्पा म्हेत्रेनगर वस्ती कुमठा नाका सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। MIDC पोलीस ठाण्यात नागेश शिवलिंगप्पा कोरे, प्रवीण नागेश कोरे, सुमित विजय मनसावाले, विजय ठाकूर सिंग मनसावाले, सुनीता विजय मनसावाले, सुरेश जीवन सिंग गोरखेवाले, रणजित सिंग मोहन सिंग तारवाले, छत्तर सिंग गंगाराम हजारीवाले, प्रमोद गायकवाड आणि इतर 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे। कुमठा नाका परिसरातील म्हेत्रेनगरात फिर्यादीच्या मालकीचा प्लॉट आहे। या प्लॉटची विक्री दुसऱ्यांना केली। त्यांना ताबा देण्यासाठी फिर्यादी घटनेच्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता गेल्या होत्या। त्यावेळी येथे नागेश आणि प्रवीण कोरे आले। त्यांनी इथे कोणी यायचे नाही, आलात तर याद राखा, तुम्हाला काही सांगायचे असेल तर प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयात भेटून सांगा, अशी दमदाटी केली। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।